मला वाटत होतं की त्याची मुलगी खरंच हरवली, पण त्याने स्वतः इथं बॅग ठेवून गेला. तो काही झालं तरी प्रथम दर्शनी असं दिसतंय तुम्हीच लाच घेतलीये आणि तुम्ही दोषी आहात की निर्दोष आहात हे आम्हाला चौकशी केल्यानंतर समजेल. आता तुमची चौकशी होईपर्यंत यू आर सस्पेंडेड. सर सर अहो असं करू नका. अहो मी माझ्या घरात एकटी कमवणारी आहे. जाधव साहेब याने अमृताची जबाबदारी आहे माझ्यावर. अहो मी शपथ घेऊन सांगते मी नाही घेतली लाच. मला माहित पण नव्हतं अहो या बॅगेत काय. खरं सांगते मी. अहो जाधव साहेब तुम्ही तरी सांगाल ना. हे बघा आम्हाला कायद्यानंच वागावं लागेल. तुम्ही निर्दोष सिद्ध झाला तर पुन्हा सेवेत रुजू व्हाल, पण तोपर्यंत तुम्हाला सस्पेंड करावं लागेल. मॅडम पेपर. हॅलो सत्यदादा. हा ए मीनाक्षी घे अग बायका काढीन म्या तुझं शान. कारण आज माझ्या वाट्यातला सगळ्यात मोठा काटा मी बाजूला केलेला आहे. त्या मंजूला सस्पेंड केलाय नोकरीवरून. सस्पेंड. शंकर अख्ख्या साताऱ्यात प्रत्येक चौकात प्रत्येक गल्लीत राजवाडा देवी चौक सदर बाजार स्टँड सगळीकडे मुकदम साहेबांचे बॅनर लागले पाहिजेत. कळलं का रे? हा समजलं समजलं समजांना समजलं पण मलाच समजत नाहीये काय झाले माहितीये का. आणि मी आता ती नशा नाही केली पण ना आज म्हणजे ही बासुंदी पितोय तर मला असं फिलिंग येतं की मला काहीतरी नशा झाले. म्हणजे यालाच नशा म्हणतात का? हा अहो दाजी बातमीच एवढी आनंदाची की या आनंदाच्या भारात होतं असं कधी कधी. हा आनंद लय आनंद झालाय मला. पण तुम्हाला काय आनंद काय साजरा नाही केला का तुम्ही? ए बायको काहीतरी पेढे मिळे घेऊन ये ना पोरांसाठी तोंड गोड करा. आले आले. हा साहेब काय पण मला तुम्ही लय भारी गेम केलाय बघा त्या सत्याचा समदा मात उतरवलाय बघा. मुकादम साहेबांचा जय असो. मुकादम साहेबांचा जय असो. अरे येऊन येऊन येणार कोण? मुकदम साहेबाशिवाय आहेच कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? मुकदम साहेबाशिवाय आहेच कोण? हा आले आले पेढे आले आले. हा घ्या घ्या पेढे घ्या.